Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे प्रोस्टेट कॅन्सरवरती असणारे आधुनिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात कन्सल्टंट यूरो ऑन्कॉलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन असणारे डॉक्टर विवेक वेंकटरमाणी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर विवेक वेंकटरमाणी सरांची. नमस्कार सर. डॉक्टर विवेक वेंकटरमाणी यांच्याविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून संपादन केलं. त्यानंतर जनरल सर्जरीमधली MSc पदवी त्यांनी KM हॉस्पिटल या ठिकाणून संपादन केली आणि त्यानंतर यूरोलॉजीचं प्रगत प्रशिक्षण त्यांनी ख्रिस्टियन मेडिकल कॉलेज वेल्लोर या ठिकाणून संपादन केलं आणि हे करत असताना त्यांना गोल्ड मेडल म्हणजेच सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर खास करून यूरो ऑन्कॉलॉजीमधलं प्रगत प्रशिक्षण त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मियामी या ठिकाणून संपादन केलं आणि सध्या विशेष करून ते लीलावती हॉस्पिटल, त्याचप्रमाणे नानावटी हॉस्पिटल आणि सैफी हॉस्पिटल ह्या मुंबईच्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट यूरो ऑन्कॉलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून ते आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मला अजून सांगावं वाटतं की नोव्हेंबर महिना हा प्रोस्टेट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे प्रोस्टेट कॅन्सर विषयीचा. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. थँक्यू. मला वाटतं की ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण विशेष करून प्रोस्टेट विषयी जनजागृती करत असतो आणि त्याच निमित्ताने आजचाही कार्यक्रम आहे. सुरुवात प्रोस्टेट विषयी करण्याआधी आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, यूरो ऑन्कॉलॉजी म्हणजे काय आणि आपण नक्की काय काम करता, कोणत्या स्वरूपातले पेशंट्स आपल्याकडे येतात, काय सांगता येईल? तर यूरो ऑन्कॉलॉजी बेसिकली आम्ही डील करतो सगळे कॅन्सर्स जे युरिनरी सिस्टममध्ये असतात. किडनी कॅन्सर हो किंवा प्रॉस्टेट कॅन्सर हो, युरिनरी ब्लॅडरची कॅन्सर असली, नाहीतर ॲड्रिनल मासेस, टेस्टिक्युलर आणि पिनाईल कॅन्सर्स, हे 6 बेसिकली महत्त्वाचे कॅन्सर असतात जे आम्ही डील करतो. आणि इम्पॉर्टंट पॉईंट जी आहे की हे सगळ्या कॅन्सर्स खूप कॉमन कॅन्सर्स असतात. तर टॉप 10 कॅन्सर्समधले हे 3-4 एस्पेशली प्रॉस्टेट मेनमध्ये आणि युरिनरी ब्लॅडर आणि किडनी कॅन्सर्स मेन आणि विमेनमध्ये हे टॉप 10 कॅन्सर्समध्ये येतात. आणि हे एवढे कॉमन असतात की आम्हाला स्पेशलाइज करावं लागतं ह्यांच्याशी डील करायला. तर त्याच्यामुळे मी हे यूरो ऑन्कॉलॉजीचा ब्रांच सिलेक्ट केला आणि हे सगळे पेशंट्स आम्ही आजकाल डील करतो, कन्सल्ट करतो. येस, आपण आता हे जाणून घेतलं डॉक्टर विवेक वेंकटरमाणी सरांकडनं की कशा रीतीने यूरो ऑन्कॉलॉजीमध्ये विविध प्रकारचे असणारे हे युरोलॉजीशी निगडीत कॅन्सर्स आहेत, म्हणजेच किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, पेनाईल कॅन्सर. मराठीतच सांगायचं झालं तर मूत्रपिंडाशी निगडीत असणारा कर्करोग, मूत्रवाहक नलिका आहेत किंवा मूत्राशयाशी निगडीत असणारा कर्करोग आहे, शिश्नाशी निगडीत असणारा कर्करोग आहे आणि प्रोस्टेट ग्रंथीशी निगडीत असणारा हा कर्करोग आहे. प्रोस्टेट ग्रंथी अर्थातच फक्त पुरुषांमध्ये असते आणि त्यामुळे पुरुषांसाठी मला वाटतं एक महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याविषयी जनजागृती आपण आजच्या कार्यक्रमात करत आहोत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे यूरो ऑन्कॉलॉजीचे हेल्पलाईन नंबर आहेत. म्हणजे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचे किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरशी निगडीत समस्या असो, आपण ह्या हेल्पलाईनवरती जरूर कॉल करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्यामध्ये जे नवीन उपचार आलेले आहेत विशेष करून त्याचा आपण लाभ घेऊ शकता. कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना सर, अर्थातच आजचा कार्यक्रम आपला प्रोस्टेट विषयी आहे, तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना प्रोस्टेट विषयी सांगा. तर प्रॉस्टेट एक छोटीशी ग्रंथी असते जे युरिनरी ब्लॅडरच्या खाली सिच्युएटेड असते आणि त्याची बेसिकली काम जी आहे ते माणसाची रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये असते. ते जे स्पर्म्स बनतात त्याला हे नरिशमेंट देतं आणि त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम करतं. जसं जसं वय वाढत जातं ते प्रॉस्टेटची साईज नॉर्मली एक वॉलनट अक्रोडसारखी असते आणि त्याच्यानंतर 40s आणि 50sमध्ये त्याची साईज वाढायला लागते. जसं जसं प्रॉस्टेटची साईज वाढते ते युरिनरी ब्लॅडरच्या आत पण ग्रो होऊ शकते आणि त्याच्यामुळे लघवी करायला माणसाला प्रॉब्लेम होऊ शकतात. जसं की लघवीची धार वीक होऊन जाते, लघवी जवळ पडायला लागते, थेंब थेंब पडतात, धार मध्ये बंद होऊन परत सुरू होऊ शकते. हे काय प्रॉब्लेम जे माणसाला 40s आणि 50s नंतर सुरू होतात ते प्रॉस्टेटच्या साईज वाढल्यामुळे होऊ शकतात. या अनुषंगाने आपण जाणून घेऊया प्रोस्टेट कॅन्सरवरती मात केलेल्या एका रुग्णाचं मनोगत. डॉक्टर विवेक वेंकट ने मेरे हस्बैंड दिलीप पलीचा की प्रोस्टेट सर्जरी करी. बहुत ही अच्छे डॉक्टर, उन्होंने जिस तरह से हमको 4 बार बुला के सर्जरी के बारे में डिटेल में समझाया और दिलीप का पूरा डर निकाल दिया
और इतने अच्छे से पेशेंस से हमको समझाया, हमको पूरे तकलीफ़ क्या होगी नहीं होगी, क्या होगा उसके बारे में डिटेल में समझा के ऑपरेशन किया, रोबोटिक सर्जरी करी और बहुत ही अच्छी रिकवरी है और बहुत ही अच्छे डॉक्टर है। हमको लगा नहीं डॉक्टर है, ऐसा लगा वो हमारे फैमिली मेम्बर ही है। थैंक यू सो मच विवेक जी, थैंक यू सो मच। बहुत अच्छा लगा हमको आपके पास आके, हमको लगा कि हम सही पर्सन के पास आए हैं ऑपरेशन के लिए। थैंक यू विवेक जी, थैंक यू सो मच। आपण आता जाणून घेतलं डॉक्टर विवेक वेंकटरमणी सरांकडनं की कशा रीतीने प्रोस्टेटचं कार्य आहे पुरुषांमध्ये आणि खास करून जेव्हा ह्याची वाढ होते तेव्हा विविध प्रकारची लक्षणं निर्माण होतात, विशेष करून लघवीशी निगडीत समस्या ह्याने निर्माण होतात। लघवीची धार कमी होणं, लघवीला जाताना वारंवार लघवीला जायला लागणं, रात्री उठावं लागणं किंवा त्याच अनुषंगाने कधीकधी लघवीतून होणारा रक्तस्राव, अशी विविध स्वरूपाची लघवीशी निगडीत अशा ह्या समस्या आपल्याला दिसतात। तर अशा कोणत्याही स्वरूपाची आपल्याला लक्षणं असतील तर आपण त्वरित जवळच्या यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि विशेष करून ह्याच अनुषंगाने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे। आपल्याला अशी निगडीत समस्या असेल तर जरूर आपण कॉल करू शकता। पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हा यूरो ऑन्कोलॉजीची हेल्पलाईन आहे, ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्यामध्ये जे नवीन उपचार आलेले आहेत ह्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता। सर, आपण अर्थातच प्रोस्टेट विषयी आता सांगत होतो आणि विविध लक्षणांविषयी आपण सांगितलं, तर जेव्हा असे रुग्ण आपल्याकडे येतात लक्षणे घेऊन तर आपण त्यांचं निदान कसं करता, काय सांगता येईल? तर बेसिकली फर्स्ट स्टेप असतं की आम्ही पेशंटला एक्झामिन करतो। नेक्स्ट स्टेप असतं की प्रॉस्टेटचं पण एक्झामिनेशन करायचं। तर ते हे संडासच्या वाटेतून आम्ही प्रॉस्टेटला फील करतो, त्याची साईज काय आहे, त्याची हार्डनेस काय आहे आणि त्यांनी आम्हाला काय एक अंदाज येतो की हे प्रॉस्टेटची साईज वाढली आहे, त्याच्यामध्ये कॅन्सरचे काय लक्षण आहे की नाही। हे सगळं हिस्ट्री घेऊन आणि एक्झामिनेशन केल्यानंतर आम्ही काय काय टेस्ट रेकमेंड करतो पेशंटला। तर बेसिक टेस्ट जे असतात ते एक युरिन एक्झामिनेशन असते, बघायला की काय इन्फेक्शन आहे युरिनमध्ये किंवा काय रक्त आहे युरिनमध्ये। नंतर एक सोनोग्राफी, एक सिंपल रेडिली अवेलेबल इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यामध्ये प्रॉस्टेटची साईज कळते, त्याची ग्रोथ ब्लॅडरच्या आत होते ते पण कळतं, लघवी आत किती राहतंय ते पण कळतं आपल्याला, ब्लॅडरचं आकार आणि ब्लॅडरची थिकनेस आम्हाला कळते आणि ब्लॅडर युरिन आत राहण्यामुळे जर का किडनीवर पण काय प्रेशर पडतोय ते पण आपल्याला सोनोग्राफीच्या थ्रू आपल्याला कळतं। आणि अजून एक दोन टेस्ट आहेत, एक युरोफ्लोमेट्री म्हणून आणि लास्ट एक व्हेरी इम्पॉर्टंट जी टेस्ट आहे ती एक PSA म्हणून रक्ताची टेस्ट आहे। ते एक स्पेशल प्रोटीन असते प्रॉस्टेटमध्ये जी बनते आणि जेव्हा त्याचं प्रमाण वाढतो रक्तामध्ये तेव्हा हे एक लक्षण असू शकतं की प्रॉस्टेटमध्ये कॅन्सर आहे की नाही। तर हे 3-4 बेसिक टेस्ट असतात। सुरुवात आपण अर्थातच जेव्हा उपचारांची दिशा ठरवतात आपण बिनाइन प्रोस्टेटोमेगालीविषयी बोलूया। जेव्हा अशी लक्षणं दिसतात तेव्हा अशा रुग्णांना आपण औषधोपचार देऊन त्यांना बरं करू शकतो का, काय सांगता येईल? डेफिनेटली। तो बिनाइन जी ग्रोथ असते प्रॉस्टेटची 90% जी प्रॉस्टेटची ग्रोथ असते ती बिनाइनच असते, म्हणजे कॅन्सर नाही आहे। तर पेशंटला बरेच वेळा आम्ही औषध उपचार देऊन पेशंटचे सिम्पटम्स कंट्रोल करू शकतो। जसं आम्ही डिस्कस केलं की धार कमी होणं किंवा जोर लावावा लागू शकतो माणसाला लघवी करताना, बराच वेळ लागतो कंप्लीट करायला, धारमध्ये बंद होऊन परत सुरू होते, त्याच्यासाठी आपण एक अल्फा ब्लॉकर म्हणून मेडिसिन असतं ज्याने हे सगळं इम्प्रूव्ह होऊ शकतं। आणि दुसरं एक 5-अल्फा रिडक्टेज इनिबिटर म्हणजे एक दुसरं मेडिसिन असतं ज्याने प्रॉस्टेटची साईज पण आपण कमी करू शकतो। तर त्याला 3-6 महिने खाऊन बरेच माणसांना खूप सिम्प्टोमॅटिक बेनिफिट मिळतो आणि काय लोक वर्षानुवर्ष औषध खाऊन त्यांचे सिम्प्टम्स कंट्रोल करू शकतात आणि ऑपरेशनची गरज पडत नाही। आपण आता जाणून घेतलं सरांकडनं की कशा रीतीने सुरुवातीला आपण प्रोस्टेटवरती औषधं घेऊन त्याच्या असणाऱ्या लक्षणांवरती मात करू शकतो आणि अर्थातच गरज पडली तर सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार असे उपलब्ध आहेत आता आपल्याला। आणि ह्यासाठी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती। संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे यूरो ऑन्कोलॉजीचे हेल्पलाईन नंबर्स आहेत, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभही घेऊ शकता। सर, अर्थातच आपण बिनाइन प्रोस्टेटोमेगालीविषयी बोललो, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये काही वेगळी लक्षणं असतात का आणि त्याचे काही टप्पे आहेत का, स्टेजेस आहेत का, काय सांगता येईल? तर आम्हाला डॉक्टरांचा खूप इथे इम्पॉर्टन्स असतो की ते बिनाइन आणि कॅन्सरस ग्रोथमध्ये कसं डिफरन्शिएट करतात। त्याच्यासाठी आम्ही ह्या PSA टेस्ट करतो। जर का PSA वाढलेला असतो तर मग
प्रॉस्टेटची आम्ही एक MRI करतो आणि MRIमध्ये काही सस्पिशियस एरियाज आम्हाला दिसू शकतात. एक ग्रेडिंग असते 1 ते 5 पर्यंत आणि जे 4 आणि 5चे जे लिजन्स दिसतात MRIवर ते युजली 70 to 100% रिस्क आहे की त्याच्यामध्ये कॅन्सर असू शकतो. आणि त्याच्यासाठी आम्ही एक बायोप्सी करून त्या लिजन्समधून एक सॅम्पल घेऊन मायक्रोस्कोपच्या खाली तपासून बघतो की हे खरंच कॅन्सर आहे का हे बिनाईन ग्रोथ आहे. फर्स्ट टेस्ट इज द PSA, त्याच्यानंतर एक MRI करून आणि मग बायोप्सी. ह्या 3 टेस्टनी आम्हाला कळतं की खरंच एक प्रॉस्टेट कॅन्सर आहे की नाही. स्टेजिंग नेक्स्ट येतं. एकदा आमचं डायग्नोसिस झालं आहे की प्रॉस्टेट कॅन्सर आहे, मग नेक्स्ट स्टेप जी आहे ती स्टेज काय आहे ती बघण्याची. कारण प्रॉस्टेट कॅन्सरचे 4 स्टेज असतात. एक म्हणजे असं मायक्रोस्कोपिकली इन्सिडेंटल जे डिटेक्ट होतं. सेकंड स्टेज म्हणजे जे प्रॉस्टेटच्या दोन्ही भागात लोकलाइज्ड प्रॉस्टेट कॅन्सर आम्ही म्हणतो की जे प्रॉस्टेटच्या बाहेर आलं नाही आहे अजून. तर हे आम्हाला MRI आणि पेट स्कॅनमध्ये कळतं. तर आजकाल एक स्पेशल पेट स्कॅन आहे, PSMA पेट स्कॅन आम्ही म्हणतो, जे प्रॉस्टेटसाठी खूपच सेन्सिटिव्ह आणि स्पेसिफिक असतं. तर कुठेही काही स्प्रेड झालं असलं तर आम्हाला ऑलमोस्ट व्हेरी हाय सेन्सिटिव्हिटीने आम्हाला कळतं की हे प्रॉस्टेटचा कॅन्सर प्रॉस्टेटच्या बाहेर आहे की नाही. या अनुषंगाने आपण जाणून घेऊया प्रोस्टेट कॅन्सरवरती मात केलेल्या एका रुग्णाचं मनोगत. मला तिकडे नानावडी हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथं मला आता बरं वाटतंय. 2-3 महिने मला त्रास होता, आता त्रास बिलकुल नाही. डॉक्टर विवेक हे फार अत्यंत चांगले होते आणि त्यामुळे मला बरं वाटते. बरं वाटल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथला ते अत्यंत दक्ष होते, लोकांची विचारपूस करत होते, चांगल्या गोष्टी सांगत होते. मग त्यांच्यामुळे मला अत्यंत बरं वाटलं. तर विवेक डॉक्टर अत्यंत चांगले आणि हुशार आहेत, त्यामुळे मला काय आता बोलता येत नाही. मी इथंच थांबतो. आपण आता जाणून घेतले विविध स्टेजेस कशा आहेत प्रोस्टेट कॅन्सरच्या आणि अर्थातच ह्या सर्व स्टेजेसमध्ये आपल्याला विविध स्वरूपाचे उपचारही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाची असणारी यूरो ऑन्कोलॉजीशी निगडीत समस्या असो, म्हणजेच किडनी कॅन्सर असो, ब्लॅडर कॅन्सर असो, प्रोस्टेट कॅन्सर असो, पेनाइल कॅन्सरसारखी समस्या आहे, तर ह्या विविध असणाऱ्या कॅन्सरसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, आपण आता स्टेजेसविषयी सांगितलं, तसं कोणकोणत्या स्टेजमध्ये कसे कसे उपचार केले जाऊ शकतात, काय सांगता येईल? प्रॉस्टेट कॅन्सर एक स्लो ग्रोईंग कॅन्सर असतं, हळूच वाढतं. तर माणसाला बराच वेळ असतो की मीन्स काय लोक कॅन्सरचं शब्दच ऐकून खूप घाबरून जातात. तसं हे प्रॉस्टेट कॅन्सर नसतो. प्रॉस्टेट कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये पण आम्हाला खूप वेळ देतो आणि बरेच वर्षापर्यंत कंट्रोलमध्ये राहू शकतं. तर जी लोकलाइज्ड डिझीज आहे, जी प्रॉस्टेटच्या आत आणि आजूबाजूला जस्ट तेवढीच आहे, तर ते ऑलमोस्ट 100% लोक क्युअर होऊ शकतात. म्हणजे हे कॅन्सर त्यांच्या आयुष्याला मीन्स अफेक्ट नाही करणार पुढे जाऊन. जर का त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं तर हे पूर्णपणे कम्प्लिटली क्युअर पण होऊ शकतं. तर ह्या लोकलाइज्ड डिझीजमध्ये 2 ऑप्शन असतात. एक तर सर्जरी, ज्याने आम्ही पूर्ण प्रॉस्टेट आणि आजूबाजूचे लिम्फ नोड काढून टाकतो आणि त्याच्यानंतर ही परत येण्याची शक्यता खूपच कमी असते. सेकंड ऑप्शन आहे रेडिएशन, जे बाहेर रेज देऊन त्या प्रॉस्टेट आणि आजूबाजूच्या ऑर्गन्सला जाळून टाकतो आणि त्याच्यानंतर जे काय प्रॉस्टेट कॅन्सरचे जे सेल्स आहेत ते मरून जातात. तर लोकलाइज्ड डिझीजसाठी हे 2 ऑप्शन असतात. आणि जसं जसं स्टेज वाढत जातं तसं तसं ॲडिशनल ट्रीटमेंट्स होतात. ॲक्च्युली जे युरोलॉजिस्टला नोबेल प्राईज मिळाला त्याला प्रॉस्टेट कॅन्सरमध्ये रिसर्च करण्यासाठी मिळाला आहे. तो द फर्स्ट ट्रीटमेंट जे सुरुवातीचा जो ट्रीटमेंट होता 1920च्या आसपास, की हे प्रॉस्टेट कॅन्सर माणसाच्या शरीरातलं जे टेस्टोस्टेरोन आहे त्याच्यामुळे वाढतं. तर ह्या सायंटिस्ट डॉक्टर हगिन्सनी काय डिस्कवर केलं की जे टेस्टिकल्स जर का आपण काढू आणि टेस्टोस्टेरोन कमी करू तर जे पुरुष प्रॉस्टेट कॅन्सर बरोबर आहे ते बरेच वर्ष जगतात, कारण हे टेस्टोस्टेरोनची सप्लाय कम्प्लिटली निघून जाते. तर दिस इज कॉल्ड द हॉर्मोनल थेरपी. तर हॉर्मोन ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे ऑपरेशन आहे टेस्टिकल काढण्याचा, आणि दुसरं म्हणजे बरेच इंजेक्शन आहेत ज्यांनी हे सेम इफेक्ट येऊ शकतं. त्याच्याऐवजी
किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बायोलॉजिकल थेरपी जे PSMA आम्ही पेट स्कॅनसाठी वापरतो त्यालाच एक काहीतरी रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप टॅग करून ते जाऊन जे काय स्प्रेड झालेलं प्रॉस्टेट कॅन्सर आहे ते पण त्याला डिस्ट्रॉय करू शकतो. तर असं नवीन नवीन प्रकारची खूप थेरपीज येत आहेत जे फायनल स्टेज ऑफ प्रॉस्टेट कॅन्सर आहे, जिथे प्रॉस्टेट कॅन्सर स्प्रेड झाला असेल त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. त्यामुळे असे हे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आता आपल्याला उपलब्ध आहेत. विशेष करून न्यूरो ऑन्कॉलॉजीमध्ये प्रोस्टेट कॅन्सरसाठी आहेतच, पण याच अनुषंगाने किडनी कॅन्सर असो, ब्लॅडर कॅन्सर असो, इतरही विविध स्वरूपाचे कॅन्सर आहेत ह्यासाठी उपलब्ध आहेत. तर जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची समस्या असो पण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे न्यूरो ऑन्कॉलॉजीसाठीचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हा सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. अर्थातच सर, आपण जेव्हा प्रोस्टेट कॅन्सरविषयी बोलतोय तेव्हा सर्जरी मग ते बिनाईन प्रोस्टेटमध्ये असो किंवा प्रोस्टेट कॅन्सरमध्ये असो, हा एक अविभाज्य अंग आहे ट्रीटमेंटचा. आणि ह्यामध्ये आता एक वैद्यकीय क्रांती घडली असं म्हणायला हरकत नाही रोबोटिक सर्जरीमुळे. काय सांगायला आवडेल आपल्याला? जेव्हा 15-20 वर्षापूर्वी हे रोबोटिक सर्जरी नव्हतं तेव्हा जे लोकलाइज प्रॉस्टेट कॅन्सर होतं त्याच्यासाठी कोणी पण ऑपरेशन करण्यासाठी घाबरायचं, कारण ही एक खूप डिफिकल्ट सर्जरी आहे. इन्सिजन घेतल्यानंतर प्रॉस्टेट खूप आत पेशंटच्या बॉडीमध्ये असते, जागा नसते प्रॉस्टेट काढायला आणि व्यवस्थित ते युरिनरी ब्लॅडरला खाली जोडायला आणि युरिन पॅसेज रिकन्स्ट्रक्ट करायला. तर आता त्या रोबोटिक सर्जरीमुळे आमच्याकडे खूप बारीक इन्स्ट्रुमेंट असतात जे एक रिस्टसारखे फिरू शकतात आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रिसिजननी प्रॉस्टेट काढण्यामध्ये मदत मिळते आणि जी रिकन्स्ट्रक्शन असते ब्लॅडरला खाली जोडायची ती खूप अंडर मॅग्निफाईड व्ह्यू 10 वेळा मॅग्निफिकेशन असतं आणि आमचे इन्स्ट्रुमेंट्स एवढे फाईन असतात की आम्ही खूप सुंदर प्रकारे ते सुचरिंग करू शकतो पेल्विसमध्ये आणि त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत रॅडिकल प्रॉस्टेटेक्टमी म्हणजे प्रॉस्टेट काढण्याचे ते खूप कमी प्रमाणात मीन्स खूप कमी झाले आहेत आजकाल आणि पेशंट सेकंड डे थर्ड डेला घरी जातात. 8-10 दिवसात कॅथेटर निघतो आणि त्यांची कॅथेटर काढल्यानंतर रिकव्हरी पण खूप फास्ट होते. तर हे जी रोबोटिक सर्जरी तुम्ही एकदम परफेक्टली म्हणाले की इट इज अ रेव्होल्युशन फॉर प्रॉस्टेट सर्जरी. आणि आपल्याला हे सर्व आधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत आता डॉक्टर विवेक वेंकटरमाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली. डॉक्टर विवेक वेंकटरमाणी सर प्रामुख्याने लीलावती हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल आणि सैफी हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की न्यूरो ऑन्कॉलॉजीच्या विषयातील कोणत्याही स्वरूपातली आपली समस्या असो आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आता आम्हाला ही अमूल्य माहिती दिलीत प्रोस्टेट कॅन्सरविषयी. एकंदरीतच प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सांगायला आवडेल? जे नोव्हेंबर महिना जो आहे तो प्रॉस्टेट कॅन्सर अवेअरनेस महिना आहे आणि ह्याला एक मोहीम पण दिली गेली आहे नाव मोव्हेंबरची. बेसिकली पुरुषांमध्ये हे कॉमन असतं की ते आपले सिम्पटम्स निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की काही नाही आहे, थोड्या वेळाने बघू काय होतं. तर माझं हे फक्त विनंती आहे की सगळे माणसं पुरुष जे 50च्या वयाच्या वर आहेत ते डेफिनेटली 1 वर्षामध्ये एकदा युरोलॉजिस्टला एक्झामिन करायला जायला पाहिजे, त्यांच्याशी चेकअप करायला पाहिजे, PSA टेस्ट करायला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला जर का प्रॉस्टेट कॅन्सर पण मिळतो तर ते एक लवकरात लवकर स्टेजमध्ये मिळू शकतो ज्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही त्या पेशंटला क्युअर करू शकतो. तर अर्लिएस्ट स्टेजमध्ये जर का आम्ही डायग्नोज केलं तर हे ऑलमोस्ट 100% क्युरेबल आहे. मला वाटतं एक मोलाचा संदेश आपल्याला दिला आता डॉक्टर विवेक वेंकटरमाणी सरांनी की खास करून पुरुषांसाठी हा महत्त्वाचा आहे असं म्हणायला हरकत नाही की जरूर दरवर्षी आपण आपल्या PSAची जरूर टेस्ट करा आणि त्याच अनुषंगाने आपल्याला लघवीशी निगडीत कोणतीही समस्या आढळली, वारंवार लघवीला जाणं आहे, रात्री लघवीला उठणं आहे, लघवीची धार कमी होणं आहे, अडथळा होणं आहे लघवी करताना आणि त्याचप्रमाणे रक्तस्राव होणं आहे, तर कोणत्याही स्वरूपाची लघवीशी निगडीत समस्या असेल तर आपण जरूर जवळच्या युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. आणि त्याचप्रमाणे आपण हेल्पलाईन नंबरही स्क्रीनवरती बघत आहात न्यूरो ऑन्कॉलॉजीचे. तर आपल्याला अशा स्वरूपातली समस्या असेल, खास करून प्रोस्टेट कॅन्सर विषय आहेच पण त्याच अनुषंगाने किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर किंवा इतरही न्यूरो ऑन्कॉलॉजीशी निगडीत कोणतीही समस्या असो आपण जरूर कॉल करू शकता पुढील नंबरवर. खास करून हे हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.